येत्या रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा उभाटा गट आणि मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चासाठी कुठलाही झेंडा नसेल असं दोन्ही नेत्यांनी सांगितलंय, परंतु कुठल्याही पक्षाचा झेंडा नसला तरीही या मोर्चाचा अजेंडा फिक्स आहे आणि या मोर्चाचा अजेंडा आहे आदित्य ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करणं, अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करणं, एवढाच अजेंडा या मोर्चाचा आहे। तुमच्या हातामध्ये झेंडा नसला तरी तुमचा अजेंडा आपल्या मुलांचं राजकीय भवितव्य सेट करणं एवढंच आहे। तुम्हाला महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाहीये, तुम्हाला देशातल्या विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाहीये, देशातल्या तरुणाईशी देणं घेणं नाहीये। दिल्लीमध्ये राहुल गांधींचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी काँग्रेस ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय आंदोलन करते, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांचं करिअर सेट करण्यासाठी आणि राज ठाकरे अमित ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग करतायत। त्यामुळे तुमचा झेंडा कुठलाही नसला तरी तुमचा अजेंडा आपल्या मुलांचं करिअर सेट करणं आहे, हे महाराष्ट्राने लक्षात घेतलंय। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं कितीही आंदोलन केली, काही केले तरी त्याचा जनतेवर परिणाम होणार नाही। संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की केंद्र सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि चर्चेतून वारंवार पळ पाडला। केंद्र सरकार सातत्यानं आंदोलकांशी चर्चा करत होते। सोनम वांगचुक यांनी देखील काल उपोषण मागे घेतलंय आणि सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील व्हिडिओ करून स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत आणि पेपर फुटी प्रकरणामध्ये कायदा करण्याची तयारी देखील सरकारनं केली आहे। असं असताना जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम काही लोकांकडनं सुरू आहे। याला देशातील जनता, तरुणाई, विद्यार्थी बळी पडणार नाहीत। राऊत असं देखील म्हणतात की आंदोलनाचा दबाव वाढल्यानंतरच जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना चर्चेसाठी पाठवण्यात आले। सरकार आधीच संवाद का साधू शकले? मुळामध्ये सोनम वांगचुकजी यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचा पोटशूळ का उठलाय? ते सातत्यानं सोनम वांगचुक यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करतायत की तुम्ही उपोषण मागे का घेतलं, मग ते जंतर मंतरवरून का नाही घेतलं, मग ते इथंच का घेतलं, असं म्हणून ते सोनम वांगचुक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। माझा संजय राऊतांना सवाल आहे, आता सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलंय, सरकार चर्चेसाठी तयार आहे, तुम्ही मात्र आडेल तट्टूपणाची भूमिका करतायत। माझं संजय राऊतांना आव्हान आहे की संजय राऊतांनी किमान भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून 2 दिवसाचं तरी कडकडीत उपोषण करावं आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा। विनाकारण भांडूपमध्ये घरात बसून पत्रकार परिषद घेऊन काही होत नाही। तुम्ही दिल्लीमध्ये 1 तासासाठी त्या मोर्चामध्ये गेला होता। संजय राऊत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर भांडूपचा गाढव नाका नावाचं ठिकाण आहे, तिथं किमान 2 दिवसाचं कडकडीत उपोषण करा आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा द्या। हे कोरडे उमाळे पोटशूळ थांबणं संजय राऊतांनी बंद केलं पाहिजे। सोनम वांगचुक यांचे उपोषण जंतर मंतरवर सोडले जावे अशी राऊतांची भूमिका आहे। उपोषण दुसऱ्या ठिकाणी सोडण्यामध्ये सरकारची भूमिका काय होती? नाही, संजय राऊतांनी जर का भांडूपच्या गाढव नाक्यावर उपोषण केलं तर ते भांडूपच्या गाढव नाक्यावरच उपोषण सोडलं जाईल। फक्त संजय राऊतांनी कडकडीत उपोषण करावं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मध्ये कडकडीत उपोषण करावं। फार दिवस नाही, संजय राऊत, सोनम वांगचुक 22 दिवस उपोषण करत होते, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या। त्याच्यानंतर सोनम वांगचुकजी यांनी हे उपोषण मागे घेतलं आणि सहकार्याची भूमिका दाखवली। तुम्ही किमान 2 दिवस भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून आंदोलन करा, उपोषण करा। विनाकारण कोरडे उमाळे कशाला येत आहेत तुम्हाला? तुमच्यामध्ये हिम्मत आहे ना विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायची? तुम्हाला हा राजकीय अजेंडा पुढे न्यायची असेल तर संजय राऊत यांनी भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून 2 दिवस, जास्त नाही, 2 दिवस कडकडीत उपोषण करावं। संजय राऊतांचं उपोषण हे भांडूपच्या गाढव नाक्यावरच सोडलं जाईल। राऊत यांनी दावा केला आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नापेक्षा आंदोलनाचे राजकारण करत आहे। हा आरोप
भाजप कसा फिरायला? मुळामध्ये संजय राऊत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकारण कोण करतंय? राहुल गांधी राजकारण करतायत. राहुल गांधी जंतर मंतरवर जाऊन ते आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करतायत. राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करतायत. 20 दिवस हे विद्यार्थी आंदोलन करत होते, तेव्हा राहुल गांधी नेमकं कुठे होते? राहुल गांधी परदेशामध्ये नेमकं कोणासोबत ट्रिप करत होते? राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्यासाठी आजपर्यंत 99 निवडणुकांमध्ये राहुल गांधींचा पराभव झाला. 99 वेळा राहुल गांधींना रिलॉन्च करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, परंतु एकदाही त्यांना यश आलं नाही. आता पुन्हा एकदा राहुल गांधींचं प्रतिमा संवर्धन करणं, राहुल गांधींना एक राष्ट्रीय नेता म्हणून रिलॉन्चिंग करणं, यासाठी या आंदोलनाचं हत्यार वापरलं जातंय. या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी आणि काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करते. परंतु या देशातल्या जनतेला माहिती आहे की राहुल गांधी हे अपयशी नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात एकदाही यश मिळालेलं नाही, कारण ते 15 दिवस भारतात असतात आणि 15 दिवस परदेशामध्ये ट्रिप करत असतात, एन्जॉय करत असतात. हे देशाने बघितले. जेव्हा हे विद्यार्थी आंदोलन करत होते तेव्हा राहुल गांधी कुठेही नव्हते. ते परदेशामध्ये ट्रिप करत असले, परदेशामध्ये एन्जॉय करताना देशाने बघितलेलं आहे. त्यामुळे हे राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगसाठीचा प्रकार आहे, परंतु या देशातली जनता सुज्ञ आहे. राऊत असं देखील म्हणतायत की सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यासारख्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करावी, हा आरोप योग्य आहे. सरकार सगळ्या प्रश्नावर चर्चा करायला तयार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावर सरकार चर्चा करायला तयार आहे. जेनजींच्या आंदोलनाबद्दल सरकार चर्चा करायला तयार आहे, परंतु विरोधकांना, काँग्रेसला ही चर्चा होऊ द्यायचं नाही. 3 दिवस झालं संसदेतल्या अधिवेशनामध्ये रोज उठून गदारोळ करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जाते. काँग्रेस सातत्यानं चर्चेपासून पळ काढते. काँग्रेसला या देशामध्ये अराजकता निर्माण करायची. ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये झालं, नेपाळमध्ये झालं, त्याच पद्धतीनं भारतामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करायची. भारतामध्ये विद्रोह निर्माण झाला पाहिजे, यासाठी षडयंत्र रचायचं, जाळपोळ करायची. एवढाच अजेंडा काही समाजकंटकांचा आहे. सरकार चर्चेसाठी पूर्ण तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलंय की परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल पूर्ण चौकशी केली जाईल, पेपर फुटीबद्दल कायदा केला जाईल आणि कायदा करून जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल. परंतु तुम्हाला चर्चा करायची नाहीये, तुम्हाला फक्त पळपुटेपणा करायचा आहे, एवढंच तुम्हाला जमतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे भयभीत झाले असं राऊत. भयभीत कोण झालंय हे महाराष्ट्राने बघितलंय. संजय राऊत सगळ्यात मोठे पळपुटे आणि भयभीत असणारे तुम्ही आहात. तुम्हाला भीती वाटते म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे. त्यामुळं ज्यांना जनतेनं नाकारलंय त्यांना अशा पद्धतीनं कोण भयभीत झालं हे सांगण्याचा अधिकार नाही. संजय राऊत, तुमच्यामध्ये एवढी हिंमत आहे ना, तर बाकी काही नका. किमान भांडूपच्या वॉर्डामध्ये एकदा नगरसेवक पदाची निवडणूक जिंकून दाखवा. भांडूपमध्ये वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून येतो. संजय राऊत, तुम्हाला तुमच्या घराच्या वॉर्डामध्ये तुमचा नगरसेवक निवडून आणता येत नाही आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित भाई कुठे त्यांच्या नादी लागताय? आपला आधी भांडूपचा नगरसेवक निवडून आणता येतो का ते बघा आणि मग इतरांवर टीका करा. दादरमध्ये काल आपल्याकडे आंदोलन सुरू आहे, त्यामध्ये पोलिसांकडनं गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी ट्विट केला. तो वर्षा गायकवाड यांनी रोहित पवार यांनी पोलिसांचा व्हिडिओ ट्विट केलाय. या प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे, परंतु तो व्हिडिओ बारकाईनं बघितल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतंय की ते पोलीस अधिकारी धावत जात होते निळ्या शर्टाच्या आंदोलकांना पकडण्यासाठी आणि त्यांनी पकडलेले देखील आहे. व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्या निळ्या शर्टच्या आंदोलकांना पोलिसांनी पकडले आणि त्याच्यानंतर ती संबंधित महिला त्या व्हिडिओमध्ये समोर आलेली आहे. त्यावेळेला तो पोलीस अधिकारी पाठीमागे बघतोय. कुठेही प्रथमदर्शनी बघता अशा पद्धतीनं गैरकृत्य करताना दिसत नाही. परंतु रोहित पवार असतील, सुप्रियाताई असतील, वर्षाताई गायकवाड असतील, तुम्हाला मुंबई पोलिसांना बदनाम करायचे का?
तुम्हाला राजकीय पोळी भाजण्यासाठी पोलिसांचा वापर करायचा आहे का? महाराष्ट्र पोलिसांची आणि मुंबई पोलिसांची कृपा करून बदनामी करू नका. तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर सरकारच्या विरोधात आंदोलन करा, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करा, त्यांचं स्वागत आहे. परंतु तुम्ही मुंबई पोलिसांची आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करून त्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. रोहित दादा, डोळे उघडे ठेवून एकदा व्हिडिओ नीट बघा. त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून स्पष्ट दिसतंय की ते पोलीस अधिकारी निळ्या शर्टातल्या आंदोलकांना पकडण्यासाठी धावत होते आणि त्यांनी त्या आंदोलकांना पकडलं देखील आहे. त्या आंदोलकांना पकडल्यानंतर ती एक महिला त्या दोघांच्या मध्ये येते. त्यावेळेला आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, तो व्हिडिओ शूट झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही त्या पोलिसाचा हेतू चुकीचा आहे असं वाटत नाही. तरी देखील या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. परंतु अशा पद्धतीनं मुंबई पोलिसांना बदनाम करणं, महाराष्ट्र पोलिसांना आपल्या राजकीय अजेंड्यासाठी बदनाम करणं हे चुकीचं आहे. सोनम वांगचुक यांचं मागे घेण्यात आलं. दीपक तरी आता हे राजकीय आलेलं. अभिजित दिपके यांचं जे उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, त्यांनी उपोषण मागितलंय, आंदोलन सुरू आहे. अभिजित दिपके यांना देखील आव्हान आहे की सरकार नीट परीक्षा असेल किंवा भविष्यात होणाऱ्या परीक्षा असेल याबद्दल चर्चा करण्यासाठी पूर्ण तयार आहे. मुळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना अनेक वेळेला पेपरफुटी झाली होती. कुठल्या काँग्रेसच्या तत्कालीन मंत्र्यांनी राजीनामा दिला मला सांगा? अनेक वेळेला, म्हणजे काँग्रेसनं जवळपास 100हून अधिक वेळेला पेपर फुटले होते काँग्रेसचं सरकार असताना. एका तरी मंत्र्यांनी तत्कालीन राजीनामा दिला होता का? कुणीही राजीनामा दिला नाही. भारतीय जनता पार्टीने पेपर फुटल्यानंतर नीटची परीक्षा सुरळीत झाली पाहिजे यासाठी काळजी घेतली. नीटची परीक्षा सुरळीत झाली, निकाल लागला, विद्यार्थी सेलिब्रेट करतायत. परंतु तुम्ही जाणीवपूर्वक आपला अजेंडा रेटण्यासाठी आणि अराजकता पसरवण्यासाठी जर का आंदोलन करणार असाल तर ते चुकीचं आहे. या देशातील जनता तुमच्यासोबत कधीही उभी राहणार नाही. रोहित पवार असं म्हणतात की शेतीतलं पोलीस विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल करतात. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात एफआयआर दाखल करतात. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये एडीआर दाखल झालाय. एडीआरच्या मार्फत चौकशी सुरू आहे. विनाकारण पराचा कावळा करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.